हाय फ्रेंड्स, आज आपण लेक्चर सेकंड बघत आहोत. जे काही मनी आयोगाने विचारलेले आहेत ना, आपण आधीचा लेक्चर क्रिएट करून टाकलेला आहे. हा लेक्चर नंबर 2 आहे. यामध्ये आधीच्या लेक्चरमध्ये आपण 91 पर्यंत जेवढे काही मनी आयोगाने विचारलेले आहेत ते आपण सगळं बघितलेलं आहे. आता आपण सेकंड लेक्चरमध्ये 92च्या नंतर बघत आहोत. चला तर आपण जास्त वेळ न घालवता स्टार्ट करूया. नंतर आहे 92 नंबर, मानेवर गळू नि पायाला जळू. मानेवर गळू नि पायाला जळू म्हणजे आवश्यक जिथे मदत न करता ज्याला गरज नाही त्याला मदत करणे. नंतर आहे भाताला ना तांदूळ पाण्याला ना उधाण म्हणजे कशाशी काही ठिकाणा नसणे, कशास काही ठिकाणा नसणे. नंतर आहे माणसुबे केले नि दिवस निघून गेले. माणसुबे केले नि दिवस निघून गेले म्हणजे अतिविचारात वेळ वाया गेल्यामुळे कार्य न होणे. नंतर आहे भरवशाच्या म्हशीला टोनगा. भरवशाच्या म्हशीला टोनगा म्हणजे ज्याच्या बाबतीत पूर्ण खात्री आहे, नेमकी अशाच व्यक्तीकडून संपूर्ण निराशा होणे. नंतर आहे मानेवर गळूनी पायावर जळू म्हणजे आवश्यकते मदत न करता भलतीचकडे मदत करणे. नंतर आहे 93 नंबर. नंतर आहे पळसाला पाण्यात तीनच. पळसाला पाण्यात तीनच म्हणजे कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच. नंतर आहे पाचमुखी परमेश्वर. पाचमुखी परमेश्वर म्हणजे बहुसंख्य लोक बोलतील ते खरे मानावे, त्या बोलण्याचा मान राखावा. नंतर आहे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे लहान वयाच्या व्यक्तीला गुणदोषाचे दर्शन होते. नंतर आहे उथळ पाण्याला खळवट फार म्हणजे अल्पज्ञानी फार बडाया मारतो. नंतर आहे 94 नंबर, गळ्यातले तुटले आणि ओटीत पडले म्हणजे कोणत्याही परिस्थितीत वस्तू जवळच राहते. नंतर आहे गळा नाही सरी सुके निद्रा करी म्हणजे दागिने नसला तरी सुखाने झोप येते. नंतर आहे 95 नंबर, नागिन पोसली आणि पोसणाऱ्याला डसली म्हणजे नागिन पोसली आणि पोसणाऱ्याला डसली म्हणजे एखाद्यावर उपकार केल्यानंतर उपकार विसरून उलटणे. नंतर आहे ज्याच्या हाती ससा तो पारधी म्हणजे जे एकाचे कर्तृत्व पण ते दुसऱ्याचे नाव गाजणे. एकाचे कर्तृत्व पण ते दुसऱ्याचेच नाव आहे गाजणे. नंतर आहे 97 नंबर. 97 नंबरमध्ये बघा, कांदा पडला पेवात आणि पिसे हिंड्या गावात म्हणजे चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे. नंतर आहे 98 नंबर, लग्नाला 20 तर वाजतंत्रीला 30. लग्नाला 20 तर वाजतंत्रीला 30 म्हणजे मुख्य कार्यापेक्षा गोंड कार्यालाच अधिक खर्च. नंतर आहे 99 नंबर, उतावळा नवरा गुडघ्याला बांसी म्हणजे अतिशय उतावळेपणाने होणारा मूर्खपणा वर्तन असतो. नंतर आहे उथळ पाण्याला खळवट फार म्हणजे अल्पज्ञानी फार बडाया मारतो. नंतर आहे कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात म्हणजे शूद्र माणसाने थोरमट्याने किती दुशाने दिली तरी थोरमट्याचे काही बिघडत नाही. नंतर आहे चोराच्या मनात चांदणे. चोराच्या मनात चांदणे म्हणजे वाईट कर्म करण्याला ती उघडीस येण्याची नेहमीच भीती वाटत असते. नंतर आहे 100 नंबर, मामुजी मेला आणि गावगोळा झाला म्हणजे क्षुल्लक गोष्टीचा गवागवा फार. उथळ पाण्याला खळवट फार म्हणजे अल्पज्ञानी फार बडाया मारतो. नंतर आहे जशी देणावळ तशी धुनावळ. आपण जसे दुसऱ्याच्या उपयोगी पडतो तसे दुसरे आपल्या उपयोगी पडतात. नंतर आहे पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा म्हणजे नाममात्र मोबदल्यात भरपूर काम करून घेणे. नंतर आहे 101 नंबर, ऑल द ग्लिटर्स इज नॉट गोल्ड म्हणजे जी चकाकते ते सोने नसते. नंतर आहे 102 नंबर, बळी तो कानपळी म्हणजे बलवान माणूस इतरावर हुकूमत गाजवतो. नंतर आहे कोळसा उगळावा तितका काळात म्हणजे वाईट गोष्ट शेवटपर्यंत वाईटच असते. नंतर आहे 104 नंबर, वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावा म्हणजे सर्व साधने अनुकूल असतात त्याचा फायदा करून घ्यावा. नंतर आहे वाकड्या बोटाशिवाय तूप निघत नाही म्हणजे जेव्हा सरळ मार्गाने काम होत नाही त्यावेळेस वाकड्या मार्गाचा अवलंब करावा लागतो. नंतर आहे वारा पाहून पाठ द्यावी म्हणजे काळ वेळ स्थळ पाहून वागणे गरजेचे किंवा धोरणीपणाने वागणे. नंतर आहे 105 नंबर, हाजीर तो वजीर म्हणजे जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा असतो. नंतर आहे झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणजे आपल्याजवळ जे आहे ते त्याविषयीने सांगितलेले बरे. नंतर आहे 107 नंबर, मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची म्हणजे धोक्याची कामे करायला कोणी पुढे जात नाही. नंतर आहे 108 नंबर, भित्या पाठी ब्रह्मराक्षस म्हणजे भित्र्या माणसावर संकटे कोसळणे. नंतर आहे 109 नंबर, अति तेथे माती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. नंतर आहे गर्वाचे घर खाली म्हणजे जी माणसे गर्विष्ठ असतात त्यांच्यावर अपमानित होण्याची वेळ येते. नंतर आहे
नाआवडतीचे मीठ टाळणे. नाआवडतीचे मीठ टाळणे म्हणजे अप्रिय व्यक्तीची कोणतीही गोष्ट पसंत पडत नाही, त्याला म्हणतो नाआवडतीचे मीठ टाळणे. नंतर आहे शहाण्याला शब्दाचा मार. शहाण्याला शब्दाचा मार म्हणजे शहाण्याला त्याच्या चुकीबाबत शब्दांनी समज दिली तरी त्याला कळते. नंतर हसतील त्याचे दात दिसतील म्हणजे लोकांच्या हसण्याची किंवा लोकांकडून कुचेष्टा केली जाण्याची पर्वा न करणे. नंतर आहे 111 नंबर ओठाळ गुराला लोटणे गळ्याला. ओठाळ गुराला लोटणे गळ्याला म्हणजे गुन्हेगाराला कायद्याचा वाचक बसायला हवा. नंतर आहे कानाला ठणका आणि नाकाला औषध. नंतर आहे दुखणे एक ठिकाणी आणि उपाय भलतीसकडे. नंतर आहे पाठ पुरभय नि नऊ चौबे म्हणजे एकाचे दुसऱ्याची न जमणे. नंतर आहे काडी तशी पुडी म्हणजे शरीरकृतीप्रमाणे माणसाचा आहार असतो. नंतर आहे 112 नंबर चोराच्या मनात चांदणे म्हणजे वाईट कृत्य उघडीस येईल म्हणून भीती वाटणे. नंतर आहे 113 नंबर चुलीपुढे शिपाई आणि घराबाहेर भागूबाई म्हणजे घरी शूरपणाचा आवाज आणणे पण बाहेर मात्र भित्र्यासारखे वागणे. नंतर आहे 14 नंबर स्त्रीच्या मागोमाग येतो ग म्हणजे संपत्तीबरोबर गर्व येतो. नंतर आहे केळी खातो हरवले हिशोब देतो चरकवले म्हणजे फुकटचा पैसा असेपर्यंत काही वाटले नाही पण पैसा संपतात त्याचा हिशोब देताना कष्ट आले. नंतर आहे 116 नंबर संग तसा रंग मनुष्याचा स्वभाव त्याच्या मित्राप्रमाणे असतो मित्राप्रमाणे. नंतर आहे 117 नंबर गाढवाला गुळाची चव काय म्हणजे मूर्खाला चांगल्या गोष्टी महत्त्व कळत नाही. नंतर आहे गाढवाने शेत खाल्ल्याचे पाप ना पुण्य म्हणजे निरुपयोगी माणसावर केलेले उपकार फोल ठरतात. नंतर आहे गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता म्हणजे मूर्ख माणसाला किती उपदेश केला तरी त्याचा काही उपयोग होत नाही. नंतर आहे गाढवाचा गोंधळ लाताचा सुकाळ. गाढवाचा गोंधळ आणि लाताचा सुकाळ म्हणजे मूर्ख लोक एकत्र आल्यास चांगले काम न होताच गोंधळात भर पडते. नंतर आहे 118 नंबर निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे आपले दोष दाखवणार आपल्या शेजारी असला तर आपली सुधारणा होऊ शकते. नंतर आहे नाक दाबले की तोंड उघडते म्हणजे एखाद्याकडून काम करून घ्यायचे असल्यास त्याच्याबरोबर बोट ठेवावे म्हणजे काम आपोआप होतात. नंतर आहे पालत्या घागरीवर पाणी म्हणजे व्यर्थ निष्फळ प्रयत्न. नंतर आहे पुढच्याला ठेस मागचा शहाणा म्हणजे दुसऱ्याचा अनुभवाचा फायदा घेऊन आपल्या चुका टाळणे. नंतर आहे 119 नंबर घोडे कमवते गाढव खाते म्हणजे कष्ट करणारा खपत राहतो ऐतखाऊ मात्र चंगळ करतो. नंतर आहे घोड्यापुढे डोके आणि गाढवा एवढी अक्कल म्हणजे दिसायला चांगला पण बिनडोक मनुष्य. नंतर आहे ओसाड रानात एरंडाचा उदोउद किंवा मासरात लंगडी गाय शहाणी. अडाणी माणसामध्ये थोडेसे ज्ञान असणारा माणूस शहाणा ठरतो. नंतर आहे कोठे इंद्राचा ऐरावत नि कोठे श्याम भट्टाची तट्टाणी म्हणजे कोठे राजा भोज तर कोठे गंगू तेली. नंतर आहे एक अतिशय थोर तर एक अतिशय शूद्र यांची बरोबरी होऊ शकत नाही. नंतर आहे गवयाचे पोर रडले तरी सुरातच रडणार खान तशी माती. गवयाचे पोर रडले तरी सुरातच रडणार किंवा खान तशी माती म्हणजे आईवडिलाचे गुण मुलात उतरतात. नंतर आहे 120 नंबर बडे घर पोकळ वसा नाव मोठे लक्षण खोटे म्हणजे बडे घर पोकळ वसा किंवा नाव मोठे लक्षण खोटे म्हणजे भपका मोठा पण प्रत्यक्ष वागणूक ढोगीपणाची. नंतर आहे वराती मागून घोडे म्हणजे योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे व्यर्थ. वराती मागून घोडे म्हणजे योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे व्यर्थ असतं. नंतर आहे काकेत कळसानी गावाला वळसात म्हणजे वस्तू जवळच असताना गावावर शोधणे. नंतर आहे गाढवाला गुळाची चव काय म्हणजे मूर्खाला चांगल्या गोष्टीचा महत्त्व कळत नाही. नंतर आहे 121 नंबर दुष्काळात 13वा महिना म्हणजे आधीच्या अडचणीत आणखी वृत्ती होणे. नंतर आहे आई जीव घालीना बाप भीक मागू देईना म्हणजे दोन्हीकडून अडचणीत सापडलेल्या माणसाची स्थिती मोठी किविलवाणी होते. नंतर आहे इकडे आड तिकडे विहीर म्हणजे दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे. नंतर आहे घरचे झाले थोडे आणि वेहाने धाडले घोडे म्हणजे एखाद्याला स्वतःची पुष्कळ कामे असताना दुसऱ्याने त्यांच्यावर काम लादणे. नंतर आहे 122 नंबर लेकी बोले सुने लागे म्हणजे एकाला उद्देशून दुसऱ्याला लागेल असे बोलणे. नंतर आहे विंचवाची बिराड पाठीवर म्हणजे नेहमी आपली साधने सोबत ठेवावी आपली सगळी चीज वस्तू कुटुंब किवेला घेऊन फिरणे. नंतर आहे 123 नंबर कुऱ्हाडीला दांडा गोतास काळा म्हणजे आपल्या माणसाचा नाशास आपणच कारण असतो. नंतर आहे 124 नंबर ताकापुरते रामायण म्हणजे स्वार्थासाठी खुशामत करणे. नंतर आहे 125 नंबर
तो पाप देणार नाही तर पुण्य काय देतो, अत्यंत कंजूस व्यक्ती. नंतर आहे 126 नंबर, आंधळ्या बहिऱ्यासाठी गाठ. आंधळ्या बहिऱ्याची गाठ म्हणजे एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसाची गाठ पडणे. आंधळ्या बहिऱ्याची गाठ म्हणजे एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसाची गाठ पडणे. नंतर आहे एकाच मळ्याचे माणी. एकाच माळेचे माणी म्हणजे सारख्या स्वभावाचे असणे. म्हणजे उंदराला मांजर साक्षी. उंदराला मांजर साक्षी म्हणजे दोघेही सारखे दोषी व एकमेकाचे साथीदार. नंतर आहे आपले दात आपलेच ओठ. आपल्या आप्तजनांनी केलेल्या चुका चार चौकात उघड न करता आपल्या पांघरून घालावे लागते. नंतर आहे 127 नंबर, ताटातले सरत नाही, खाण्यावाचून उठत नाही म्हणजे आदासी वृत्तीचा मनुष्य. नंतर आहे 128 नंबर, सद्वर्तन नसेल तर धार्मिक कृत्याचा काही उपयोग नाही. सद्वर्तन नसेल तर धार्मिक कृत्याचा काही उपयोग नाही म्हणजे गंगेत नहाले किंवा यमुनेत नहाले, अंगी नाही पुण्य आले. नंतर आहे वाहिली ती गंगा राहिली ते तीर्थ म्हणजे मागच्या काळात घडलेल्या गोष्टीचा विचार न करता त्यापासून योग्य तो बोध घ्यावा. नंतर आहे 129 नंबर, ए रे बोर आपण माझ्या तोंडा, अतिशय आळसी असणे. नंतर आहे पिकते तिथे विकत नाही म्हणजे स्थानिक गोष्टीची किंवा व्यक्तीचे महत्त्व स्थानिकांना वाटत नाही. नंतर आहे 131 नंबर, इकडे आड तिकडे विहीर म्हणजे दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे किंवा कात्रीत सापडणे. नंतर आहे 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे म्हणजे प्रत्येकाला काही दिवस अधिकार मिळतात. नंतर आहे तोळा मासा. तोळा मासा म्हणजे अतिशय नाजूक. तोळा मासा म्हणजे अतिशय नाजूक. नंतर आहे 134 नंबर, स्वतः मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही म्हणजे अनुभवाशिवाय शहाणपणा येत नाही. नंतर आहे 135 नंबर 135 नंबर, दुष्काळात 13वा महिना म्हणजे अडचणीत आणखीच भर पडणे. नंतर आहे इकडे आड तिकडे विहीर म्हणजे दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे. नंतर आहे 136 नंबर, शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी फार काळ टिकत नाही म्हणजे उसनी अक्कल वेळेवर उपयोगी पडत नाही. नंतर आहे 137 नंबर, 12 गावाचे पाणी पिणे म्हणजे विविध प्रकारचे अनुभव आल्याचे मनुष्य व्यवहारात चतुर होणे. भगीरथ प्रयत्न म्हणजे अटोकाट प्रयत्न करणे. नंतर आहे कानूस घेणे. कानूस घेणे म्हणजे चाहूल घेणे किंवा एकाग्रतेने ऐकणे. नंतर आहे लष्कराच्या भाकरी भाजणे. लष्कराच्या भाकरी भाजणे म्हणजे नसत्या उठठेवी करणे. नंतर आहे 138 नंबर, नाकापेक्षा मोती जड. नाकापेक्षा मोती जड म्हणजे मालकापेक्षा नोकर सिरजोर असणे. नंतर आहे 139 नंबर, 139 नंबरमध्ये उतळ पाण्याला खळवट फार म्हणजे अल्पज्ञानी फार बडाया मारतो. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, जे मुळातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ आहे. नंतर आहे वळणाचे पाणी वळणाने जाणार. निसर्ग नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडवायच्या आहेत त्या घडतच राहणार. नंतर आहे 140 नंबर, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. वाजवीपेक्षा जास्त शहाणपणा नुकसानकारक ठरते. नंतर आहे 141 नंबर, पुराणातील वांगी पुराणातच, जेथील गोष्ट तिथेच लागू पडते. नंतर आहे 142 नंबर, वाघ म्हटले तरी खातोच आणि वाघ म्हटले तरी खातोच म्हणजे द्रष्ट मनुष्याला किती आदर केला तरी तो द्रष्ट सोडत नाही. नंतर आहे 143 नंबर, आपली पाठ आपणास दिसत नाही म्हणजे स्वतःचे दोष स्वतःच दिसत नाहीत. नंतर आहे 144 नंबर, नंतर बाई आधीच मरकट त्यात मध्ये पेलेला किंवा आधीच तारे त्यात शिपले वारे म्हणजे आधीच वेडगळ त्यात त्याला अजून बहर करणारी घटना घडणे. आपलेच दात आपलेच ओठ म्हणजे आपल्या आप्तजनांनी केलेल्या चुका चार चौकात उघड न करता पांघरून घालणे. नंतर आहे माकडाच्या हाती कोलीत हे मूर्ख माणसाच्या हाती सत्ता. नंतर आहे बावळी मुद्रा देवळी निद्रा म्हणजे दिसण्यास बळकट परंतु व्यवहारात चतुर मनुष्य. नंतर आहे 145 नंबर, साखरेचे खाणार त्याला देव देणार म्हणजे नशिबवान माणसाला सर्व परिस्थिती अनुकूल असणे. नंतर आहे 146 नंबर, व्यसन घालणे म्हणजे मर्यादा घालणे. नंतर आहे 147 नंबर, गावत्या बसला जेवाया आणि ताका सांगे सेवाया म्हणजे एखाद्याला वाईट प्रवृत्तीच्या माणसाला कितीही समजावून सांगितले तरी त्याचा परिणाम होत नाही. नंतर आहे सापाला दूध पाजले तरी विशेष ओकणार म्हणजे द्रष्टाला कितीही चांगले वागविले तरी त्याला द्रष्टपणा जात नाही. नंतर आहे कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच म्हणजे अविचारी किंवा मूर्ख माणसाला कितीही समजावून सांगितले तरी त्याचा काही उपयोग होत नाही. नंतर आहे गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता म्हणजे मूर्ख माणसाला कितीही उपदेश केला तरी त्याचा काही उपयोग होत नाही. नंतर आहे 148 नंबर, भीडबिकेची बहीण म्हणजे भिडस्तपणा माणसाचे मोठे नुकसान करतो. नंतर आहे तूर्तदान महापुण्य, जे काही द्यावयाचे असेल ते जेव्हा दिले तर त्याचा उपयोग होतो. नंतर आहे भीक नको पण कुत्रे आवर म्हणजे एखाद्यावर उपकार नाही केले तरी चालेल मात्र त्याच्या मार्गात निदान अडथळा तरी आणू नये. भीक नको मात्र
कुतत्र्यावर. नंतर आहे 149 नंबर, मुंगी होऊन साखर खावी, मी नम्रतेने विनयशीलतेने चांगल्या गोष्टी साध्य हवा होतात. नंतर आहे प्रयत्नांनी परमेश्वर, प्रयत्नांनी परमेश्वर म्हणजे प्रयत्न केला तरी कोणती गोष्ट साध्य होते. नंतर आहे दामकरी काम, दामकरी काम म्हणजे पैशाने सर्व गोष्टी साध्य होतात. नंतर आहे ताकाला जाऊन भांडे लपविणे, ताकाला जाऊन भांडे लपविणे म्हणजे कमीपणा वाटणारी एखादी गोष्ट करावीच लागणार असेल तर लपवण्याचा ढोंगीपणा करू नये. नंतर आहे 150 नंबर, शहाण्याला शब्दाचा मार म्हणजे शहाण्याला शब्दाने सांगितले की तो उमजतो पण मूर्खपणा छडीशिवाय भागत नाही. नंतर अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, स्वतःला अतिशहाणा समजणार प्रत्यक्षात कृती करत नाही. नंतर आहे 151 नंबर, ज्या गावाच्या बोरी त्या गावाच्या बाबडी म्हणजे एकाच परिस्थितीत राहणारी माणसे एकमेकांना चांगले ओळखून असतात. नंतर आहे 152 नंबर, घेता दिवाळी देता शिमगा, घेता दिवाळी देता शिमगा म्हणजे घ्यायला आनंद वाटतो पण द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब. नंतर आहे 153 नंबर, हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे, तोंड फिरे तिथे अवदसा फिरे म्हणजे ज्या घरी उद्योग स्वच्छता असते त्या घरी धानधन्य भरपूर असते. नंतर आहे 154 नंबर, नंतर 154 नंबरमध्ये बघा, फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय, फासा पडेल तो डाव आणि राजा बोलेल तो न्याय म्हणजे राजाने दिलेला न्याय चुकीचा असला तरी मानावाच लागतो. नंतर आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे म्हणजे सर्वाचा विचार घ्यावा परंतु आपल्याला योग्य वाटेल तेच करावे. नंतर आहे पिंडी तो ब्रह्मांडी म्हणजे आपल्यासारखे जग आहे, जे छोट्या वस्तूत आहे तेच मोठ्या वस्तूमध्ये असते. नंतर आहे बडाघर पोकळ वसा म्हणजे भपका किंवा मोठे मात्र प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची. नंतर आहे 155, अतिथ्य ते माती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. नंतर आहे आयत्या बिळावर नागोबा म्हणजे दुसऱ्याच्या श्रमाचे फळ आपल्याकडे येऊ पाहणे. नंतर आहे अतिशहाणा बैल रिकामा म्हणजे स्वतःला अतिशहाणा समजणारा प्रत्यक्षात कृती करत नाही. नंतर आहे एक ना धड भराभर चिंध्या म्हणजे काहीही काम पूर्ण न होणे. नंतर आहे 156 नंबर, 156 नंबरमध्ये आहे माकडाच्या हातात कोलीत म्हणजे विघ्न संतोषी माणसाच्या हातात कारभार देणे सोपविणे. नंतर आहे द्रविडी प्राणायाम म्हणजे सध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे. नंतर आहे 158 नंबर, पंचमुखी परमेश्वर म्हणजे पुष्कळ जे बोलतात ते खरे. नंतर आहे दामकरी काम म्हणजे पैशाने सर्व गोष्ट साध्य होतात. नंतर आहे झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणजे आपले अज्ञान झाकून ठेवणे अति ज्ञानीपणाचा आवाज आणणे. नंतर आहे दिव्याखाली अंधार म्हणजे कितीही मोठा माणूस असला तरी काही दुर्गुण असतातच. नंतर आहे 159 नंबर, 63चा आकडा असणे म्हणजे मैत्री असणे, 63चा आकडा असणे म्हणजे मैत्री असते. नंतर आहे धास्ती वाटणे म्हणजे भीती वाटणे. नंतर आहे 160 नंबर, 160 नंबरमध्ये बघा डाळ शिजत नाही वरणही उकळत नाही, डाळ शिजत नाही आणि वरणही उकळत नाही म्हणजे कोणत्याही गोष्ट साध्य होत नाही. नंतर आहे डोंगर पकडून उंदीर काढणे म्हणजे खूप प्रयत्न करून थोडेसे यश मिळविणे म्हणजे धरले तरी चावते सोडले तर पळते कोणत्याही उपयोगाचा नसणे. नंतर आहे भरवशाच्या म्हशीला टोणगा, भरवशाच्या म्हशीला टोणगा म्हणजे ज्या बाबतीत पूर्ण खात्री आहे नेमकी अशाच व्यक्तीकडून संपूर्ण निराशा होणे. नंतर आहे 161 नंबर, मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचतो, म्हणजे मूर्खपणाचे दुसऱ्याचे अनुकरण करणे, मूर्खपणाने दुसऱ्याचे वर्तन करणे. नंतर आहे 162 नंबर, नंतर आहे 162 नंबरमध्ये बघा तोफीच्या तोंडी देणे म्हणजे संकटात लोटणे. नंतर आहे तोंड काळे करणे म्हणजे पळून जाणे किंवा निघून जाणे. नंतर आहे तोंड फिरविणे म्हणजे दुर्लक्ष करणे किंवा दुसरीकडे पाहणे. नंतर आहे बघा नाकाने कांदे सोलणे म्हणजे बडाया मारणे, नंतर आहे 164 नंबर, कशात काय नि फाटक्यात पाय म्हणजे वाईटात आणखी वाईट घडणे. नंतर आहे 165 नंबर, कोठे इंद्राचा ऐरावत तर कोठे श्याम भटाची तट्टाणी म्हणजे एक अतिशय थोर एक अतिशय शुद्ध यांची बरोबरी होऊ शकत नाही. नंतर आहे 166 नंबर, संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात, एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे. नंतर आहे 167 नंबर, असंगाशी संग प्राणाशी गाठ म्हणजे दुर्जन माणसाची संगत केलेल्या प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. नंतर आहे आडला हरी गाढवाचे पाय धरी म्हणजे अडचणीच्या वेळी मूर्खाची खुशामत करण्याची पाळी येते. नंतर आहे इकडे आड तिकडे विहीर म्हणजे दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे. नंतर आहे उंदराला मांजर साक्ष म्हणजे दोघेही सारखे दोषी व एकमेकांना साक्षीदार.
नंतर आहे 168 नंबर नावडतीचे मिटाळणे. नावडतीचे मिटाळणे म्हणजे अप्रिय व्यक्तीचे कोणतीही गोष्ट पटत नाही. नंतर आहे खान तशी माती. खान तशी माती म्हणजे जसे आईबाप तशी मुलं. नंतर आहे अंगापेक्षा भोंगा मोठा. अंगापेक्षा भोंगा मोठा म्हणजे खऱ्या गोष्टीपेक्षा अवडंबरच अधिक. नंतर आहे पळसाला पाणी तीन म्हणजे सगळीकडे परिस्थिती सारखीच असणे. नंतर आहे दिव्याखाली अंधार. दिव्याखाली अंधार म्हणजे कितीही मोठा माणूस असला तरी काही दुर्गुण असतातच. नंतर आहे 170 नंबर. नंतर 170 नंबरमध्ये आहे पिकते तिथे विकत नाही. पिकते तिथे विकत नाही म्हणजे निर्मितीच्या ठिकाणी मूल्य नसते. नंतर आहे 171 नंबर घर मोडून मांडव करणे, घोडे विकून डांगर खाणे म्हणजे महत्त्वाची गोष्ट सोडून क्षुल्लक गोष्टीला महत्त्व देणे. नंतर आहे लग्न करून पाहावे, घर बांधून पाहावे म्हणजे घर बांधणे किंवा लग्न करणे यासाठी किती खर्च येतो, किती संकट येतात हे घर बांधल्याने व लग्न केल्यानेच कळते. नंतर आहे घरात असली तुरी संसार करतील पोरी. घरात असतील तुरी तर संसार करतील पोरी म्हणजे घरात सर्व सामग्री तरच गृहस्थी चांगली चालते. नंतर 172 नंबर फार झाले हसू आले. एखादी गोष्ट खूप वेळ चर्चिली गेली की तिचे महत्त्व कमी होते. नंतर 173 नंबर फुटका डोळा काजळाने साजरा करणे म्हणजे दोष सुधारता येत नसेल तर किमान झाकून तरी ठेवावा. नंतर 174 नंबर अत्यंत गरिबी स्थिती असणे म्हणजे केळीवर नारळी आणि घर चंद्रमोळी. नंतर आहे बुडत्या काडीचा आधार म्हणजे संकटाकाळी थोडीशी मदत देखील मोलाची ठरते. नंतर आहे भुकेला कोंडा निजेला धोंडा. भुकेला कोंडा निजेला धोंडा म्हणजे अडचणीच्या वेळी कोणत्याही साधनाने मनुष्य आपली गरज भागून घेतो असतो. नंतर आहे रोज मरे त्याला कोण रडे म्हणजे तीच ती गोष्ट वारंवार होऊन चांगली म्हणजे त्यात सावरस्य राहत नाही. नंतर आहे 175 नंबर. नंतर आहे घरात नाही अनकोजी माझे नाव मनकोजी किंवा नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. त्याचं मिनिंग आहे नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे. रिपीट बघा, घरात नाही अनकोजी माझे नाव मनकोजी किंवा नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा म्हणजे नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे. नंतर आहे घरात नाही मिठाचा खडा बाहेर दाखवतो पैठणी जोडा म्हणजे रिकामा डोल दाखविणारा माणूस घरात गरिबी पण रिकामा एट. नंतर आहे 176 नंबर घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्वत्र सारखीची परिस्थिती असणे. नंतर आहे भीत्यापाठी ब्रह्मराक्षस जो भीतो तो घाबरतो त्याच्यावर आणखीन संकटे कोसळतात. नंतर आहे 178 नंबर दबळ्याला कोणी पाठीराखा नसतो म्हणजे भीत्यापोटी ब्रह्मराक्षस. नंतर आहे दिव्याखाली अंधार म्हणजे कितीही मोठा माणूस असला तरी काही दुर्गुण असतातच. नंतर आहे नावडचे मिटाळणे म्हणजे अप्रिय व्यक्तीचे गोष्ट पसंत न करणे. नंतर आहे बळीतो कानपिळी. बळीतो कानपिळी म्हणजे बलवान माणूस इतरावर हुकूमत गाजवतो. नंतर आहे 119 नंबर हात दाखवून अवलक्षण करून घेणे म्हणजे स्वतःहून आपत्ती ओढावून घेणे. नंतर हातची सोडून पळत्या मागे धावणे म्हणजे जे आपल्या हातात आहे ते सोडून अजून काही चांगले मिळेल या अपेक्षेने हातातले सोडून देणे. नंतर हे आहे 180 नंतर आहे पुढच्याला ठेस मागचा शहाणा म्हणजे दुसऱ्याचा अनुभवाचा फायदा घेऊन दुसऱ्या आपल्या चुका टाळणे. नंतर आहे बुडत्याच्या पायाखोलात म्हणजे ज्याच्या अधोगती होते त्याच्यावर अधिक संकटे येतात. नंतर आहे 180 नंबर इकडे आड तिकडे विहीर म्हणजे दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे. खूळ लागणे म्हणजे वेडे होणे. नंतर आहे खाल्ल्या घराचे वासे मोजणे म्हणजे उपकार करत्याचे अहित पाहणे उघड्या डोळ्यांनी मरण पाहणे. नंतर आहे 181 नंबर भीत्यापाठी ब्रह्मराक्षस जो भीतो घाबरतो त्याच्यावर आणखी संकटे कोसळतात. नंतर आहे 182 दुबळ्याला कोणी पाठीराखा नसतो भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. दुबळ्याला कोणी पाठीराखा नसतो म्हणजे भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. नंतर आहे दिव्याखाली अंधार म्हणजे कितीही मोठा माणूस असला तरी काही दुर्गुण असतातच. नंतर आहे नावडतीचे मिटाळणे म्हणजे अप्रिय व्यक्तीची गोष्ट न करणे. नंतर आहे बळीतो कानपिळी म्हणजे बलवान माणूस इतरावर हुकूमत गाजवतो. नंतर आहे 183 नंबर दुधात साखर म्हणजे चांगल्यात आणखीन चांगले घडणे. नंतर आहे अव्वाच्या सव्वा म्हणजे अगदी गोष्ट फुगून सांगणे. नंतर आहे 84 नंबर फुलांना फुलाची पाकळी म्हणजे यशाशक्ती मदत करणे. नंतर आहे पदरी पडले पवित्र झाले म्हणजे कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नावे ठेवू नये. नंतर आहे तूप खाऊन रूप येत नाही म्हणजे कितीही उपाय केले तरी मूळचे रूप बदलत नाही. नंतर आहे गरज स्वरूप वैद्य मरो म्हणजे गरज असेपर्यंत पुढे करणे, गरज संपल्यास न विचारणे. नंतर आहे कुठेही जा पळसाला पाणी तिनच म्हणजे सगळीकडे सारखीच परिस्थिती. नंतर आहे 186 नंबर कोळशाच्या दलदलीत
हात काळे म्हणजे परिश्रम करून योग्य मोबदला न मिळणे. नंतर आहे 187 नंबर, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास म्हणजे मुळातच आळशी व्यक्तीला अनुकूल परिस्थिती निर्माण होणे. नंतर आहे 188 नंबर, आपलेच दात आपलेच ओठ म्हणजे आपल्या आप्तजनांनी केलेल्या चुका आपल्याला झाकाव्या लागतात. नंतर आहे 189 नंबर, तळे राखी तो पाणी चाकी. तळे राखी तो पाणी चाकी म्हणजे त्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते, तो त्या वस्तूचा उपभोग घेतो. नंतर आहे 190 नंबर, डोळ्यात केर आणि कानात फुंकर हे रोग एक आणि उपाय भलताच. नंतर आहे 191 नंबर, आपली पाठ आपल्याला दिसत नाही म्हणजे स्वतःच दिसत नाही. नंतर 192 नंबर, गाढवाचे शेत खाल्ल्याने पाप ना पुण्य निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ असतात. नंतर आहे 193 नंबर, गाव जळला मारुती गावा निराळा. गाव जळाला मारुती गाव निराळा म्हणजे दुसऱ्याचे नुकसान करून गाव निराळा राहणे. नंतर आहे 194 नंबर, नंतर आहे तंटा मिटवायला गेला आणि गव्हाची कणिक करून आला म्हणजे भांडण मिटवायला जाऊन अधिकच नुकसान करणे. नंतर आहे 195 नंबर, तरण्याचे झाले कोळसे आणि मत्राला आले बाळसे म्हणजे अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून आले. नंतर आहे 196 नंबर, पुढच्याला ठेस मागचा शहाणा म्हणजे इतराचे जीवानुभव माणसाला शहाणपणा शिकवतो. नंतर आहे आईच्या जीवावर बाईजी उदार. आईजीच्या जीवावर बाईजी उदार म्हणजे दुसऱ्याचा पैसा खर्च करून औंदार्य दाखवणे. नंतर आहे 198 नंबर, कडू कारले तुपात तळले. साखरेत घोळले तरी कडू ते कडूच म्हणजे त्याचा स्वभाव जन्मातच वाईट असतो, त्याला कितीही सुधारायचा प्रयत्न केला तरी बदलत नाही. नंतर आहे नीचाची प्रतीत जशी वाळूची भिंत. नीच माणसाचे प्रेम एखाद्या वाळूच्या भिंतीसारखं असतं, किंवा ढसून पडेल हे सांगता येत नाही. नंतर आहे निजत बासरी पडला शेजारी म्हणजे निर्लज्ज माणसाला कोठेही लाज वाटत नाही. नंतर आहे निंबाला आल्या निंबोळ्या कावळ्याला झाल्या गुळचंड्या म्हणजे ज्याच्या नशिबात नसेल त्याला एखादी गोष्ट मिळाली तरी त्याचा उपयोग घेता नाही येणे. नंतर आहे 199 नंबर, अर्धी टाकून सगळीला धावू नये म्हणजे परिणामी अर्धी वस्तू आधी आणि संबंध वस्तू या दोन्ही हातात जातात. नंतर आहे 200 नंबर, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण म्हणजे स्वतःचं आचरण न करता दुसऱ्याचा उपदेश करणे. नंतर आहे 5 बोटी सारखी नसतात म्हणजे प्रत्येक निराळा असतो, प्रत्येकजण निराळा असतो. नंतर आहे 201 नंबर, नंतर आहे झाकली मूठ 1.25 लाखाची. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणजे आपल्याजवळ जे आहे त्याविषयी सांगितलेले न बरे. नंतर आहे सीतावरून भाताची परीक्षा म्हणजे थोड्याशा गोष्टीवरून मोठ्या गोष्टीची परीक्षा होते. नंतर आहे 201 नंबर, दैव उपाशी राही उद्योग पोटभर काही म्हणजे दैववादी मनुष्याची आळसामुळे अन्नाशा दुषा होते, उद्योगी मनुष्याचे जीवन सुखी होते. नंतर आहे दैव देते कर्म नेते म्हणजे आहे नशिबामुळे उत्कर्ष होतो पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते. नंतर आहे दैव आला द्यायला पदर नाही घ्यायला म्हणजे वैभव प्राप्त झाले पण त्याचा उपयोग करता नाही येणे. नंतर आहे बुडत्याच्या पाय खोलात म्हणजे अवनती होऊ लागली की सर्व बाजूंनी होते. नंतर आहे 203 नंबर, पाण्यात पाहणे म्हणजे मत्सर करणे. नंतर आहे 204 नंबर, दाट पेरा देईल नुसता चारा. म्हणजे खूप दाट पेरणी केल्यास केवळ गवतच हाती येईल हे धान्य नाही. नंतर आहे 205, स्वार्थी आलेनी शास्त्री झाले. म्हणजे चांगले जाऊन वाईट येणे. नंतर आहे आंधळे दळते कुत्रे पीठ खाते. म्हणजे एखाद्याने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. नंतर आहे 207 नंबर, पडत्या फळाची आज्ञा म्हणजे समोरच्याने फारसा विचार न करता काही गडबडीत केलेली समंती लक्षात घेऊन तितक्याच घाईने आपणास हवे ते काम करून टाकणे. नंतर आहे 208 नंबर, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही म्हणजे श्रम केल्याशिवाय मोठेपण प्राप्त होत नाही. नंतर आहे 209, दुभत्या गायीच्या लाता गोड म्हणजे फायदेशीर गोष्टीचा त्रास सहन करणे. नंतर आहे 210 नंबर, घर बांधून पाहावे लग्न करून पाहावे म्हणजे घर बांधणे लग्न करणे यासाठी किती खर्च येतो, किती संकटे येतात हे घर बांधल्याने व लग्न केल्यानेच कळते. नंतर आहे 211 नंबर, कुणगीत दाना भिल्ल उताना म्हणजे स्वतःजवळ असलेल्या थोड्याशा संपत्तीमुळे इतरांना कमी लेखणे. किंवा दुसरा मिनिंग आहे बघा, कानात पुगडी आणि गावात पुगडी त्याचाच मिनिंग आहे बघा. 212 नंबर बघा, गावंढळ गावात गाडवीन सवाशीन किंवा वास्त्रात लांगडी काय शहाणी म्हणजे अडाणी माणसामध्ये थोडे ज्ञान असणारी व्यक्ती शहाणी ठरते. नंतर आहे 213 नंबर, नंतर आहे गुळाचा गणपती गुळाचा नैवेद्य किंवा गंगेचे पाणी गंगेलाच अर्ध्य म्हणजे एखाद्याला द्यावायचे आणि त्याला द्यावायचे.
नंतर आहे उतळ पाण्याला खळवट फार म्हणजे अल्पज्ञानी फार बडाया मारतो. नंतर आहे नावडतीचे मीठ आळणी अप्रिय व्यक्तीचे कोणतीही गोष्ट पसंत न करणे. नंतर आहे शीतावरून भाताची परीक्षा म्हणजे थोड्याशा गोष्टीवरून मोठ्या गोष्टीची परीक्षा होते किंवा एखाद्या अंशावरून संपूर्ण पदार्थाची तपासणी करता येते किंवा गुणधर्म समजून घेता येते. नंतर आहे इकडे आड तिकडे विहीर म्हणजे दोन्हीकडून सारख्याच अडचणीत येणे. नंतर आहे 215 नंबर खाल्ल्या घरचे वासे मोजणे म्हणजे कृतज्ञता दाखवणे. नंतर आहे 216 नंबर घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. नंतर आहे केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे. नंतर आहे 218 नंबर हातात कंकण बांधणे म्हणजे बंधन घालणे. पिच्छा पुरविणे म्हणजे पाठ पुरविणे. नंतर आहे 219 नंबर उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे अविचाराने भलतेच बोलणे. नंतर बघा पूर्णपणे जेवढे काही म्हणी आहेत ते पूर्ण संपलेले आहेत. जर मित्रांनो लेक्चर आवडलेलं असेल तर आपला जो काही VIP ऑफिसर क्लब चॅनल आहे ना तो सबस्क्राईब लाईक पण करा आणि शेअर पण करा. लवकरच आपण दुसरे काही व्हॅकअप्स आहेत ते घेऊन येत आहोत. ओके, थँक्यू.